ओम भविष्यशाला. नमस्कार मंडळी, भविष्यशालाच्या 2083 हो विक्रम संवत 2083 मधल्या या खास एपिसोड्समध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण गेल्या एपिसोडपासून ज्या आपल्या ॲस्ट्रॉलॉजी एक्सपर्ट आहेत यशदा क्षीरसागर मॅम यांच्याशी गप्पा मारतोय. पहिल्यांदा आपण जनरलाइज प्रेडिक्शन बघितली, त्याच्यानंतर आपण राशींवाईज प्रवास सुरू केलेला आहे. सो ह्या टप्प्यामध्ये आता वेळ आली आहे तर पुढच्या राशीकडे, ज्यांच्यावरती सध्या शनीची ढैया चालू आहे. आहेत जंगलाचे महाराज ते, पण तरी सुद्धा सध्या त्रस्त आहेत, ते म्हणजे सिंह रास. सिंह राशीसाठी कसं असणार आहे हे वर्ष? सिंह रास सुद्धा ऑलरेडी खूप जास्ती त्रस्त आहे, कारण कर्कला जसा 8वा राहू होता तसा ह्यांना 8वा शनी आहे. 8वा शनी हा 2.5 वर्षासाठी असतो आणि एक वेळ 7.5 परवडली पण ढैया नको, 8वा शनी स्पेशली नको, असे खूप जातक पाहिलेले आहेत, असे अनुभव पाहिलेले आहेत. तर त्याच्यामुळे ह्या काळामध्ये तुम्ही सर्वात पहिलं काय करायचं आहे तर हनुमानाची उपासना अगदी लगेचच ताबडतोब सुरू करा. आणि कारण पुढच्या वर्षीच्या एंडपर्यंत म्हणजे 2027च्या डिसेंबरपर्यंत हा शनी तुम्हाला तसा प्लस मायनसमध्ये त्रास देत राहणार आहे. तर ह्या काळामध्ये जरा थोडंसं पहिलं सर्वात हेल्थकडे काळजी घ्या, कारण सिंह राशीचा राशी स्वामी रवी आहे आणि शनी आणि रवी हे दोघंही अतिशय शत्रू आहेत. तर अजून एक काळजी घ्यायची म्हणजे सिंह राशीच्या लोकांना थोडासा इगो जास्ती असतो. तर थोडंसं तुमचं कसं होईल, बॉसेसची वगैरे खरखर होणं, वरिष्ठांकडून प्रचंड त्रास दिला जाणं, खच्चीकरण होणं, तर हे सगळं या काळामध्ये होऊ शकतं. तर जरा थोडासा एक इगो बाजूला ठेवायचा, किंवा समजा अगदी काही खूप आपल्याला बोललं जात असेल तर एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कारण ह्या काळामध्ये जॉब सोडून देणं हे अजिबात चालणार नाहीये. 8वा शनी असल्यामुळे तुम्हाला जरा थोडंसं ते पण त्याच्यामध्ये पण पटकन सक्सेस मिळणार नाही, तर हे असं होऊ शकतं. आणि मग ह्या काळामध्ये म्हणजे साधारण 1 जून ते 31 ऑक्टोबर यामध्ये गुरु त्यांना अतिशय चांगली साथ करेल, स्पेशली जॉबमध्ये. आणि जर का हेल्थमध्ये प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामध्ये पण त्याची दृष्टी असणार आहे. त्यामुळे 1 जून ते 31 ऑक्टोबर हा काळ त्यांच्यासाठी हेल्थ वाईज आणि जॉबमधले जर का थोडीशी काही टेन्शन्स असतील तर ती दूर व्हायला मदत होणार आहे. तरी आता थोडंसं रिलीफ असेल, कारण शनी थोडंसं वक्रीय म्हटल्यानंतर शनी आता शनी वक्री नाहीये, शनी अस्तंगत आहे. पण 1 जून पर्यंतचा जो गुरु आहे तो सर्वात बेस्ट कुणाला आहे तर तो सिंह राशीला आहे. त्याच्यामुळे 1 जून पर्यंत तुम्हाला एक छान प्रोटेक्शन मिळणार आहे. 1 जून ते 31 ऑक्टोबरमध्ये जरा थोडंसं प्लस मायनस असेल. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी कम्प्लीट तुमच्या राशीमध्ये गुरु येतोय, त्यामुळे तुमचं जे काय सगळं आत्तापर्यंतचं बॅड होतं ते सगळं तुम्हाला परत दिलं जाणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना जो आपण हॅपी न्यू इयर म्हणतो हॅपी, तसं इंग्लिश नवीन वर्षाची सुरुवात त्यांची चांगल्या नोटवरती होऊ शकते. अगदी. सो सिंह राशीच्या लोकांना कळलेलं आहे की त्यांनी कसं काय ह्या सगळ्या वर्षाची आखणी करायची. पुन्हा एकदा मी गप्पांकडे पुढे जाण्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट नमूद करू इच्छितो की ह्या सगळ्या ज्या गोष्टी बोलतोय आपण, प्रेडिक्शन असतील, सोल्युशन असतील, ह्या सगळ्या जनरलाइज हे आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुमची वैयक्तिक पत्रिका, तुमची वैयक्तिक ग्रहस्थिती बघणं हे खूप गरजेचं आहे. उद्या तुम्ही जर येऊन आला की आधीच तुम्ही सांगितलं होतं भविष्यशालामध्ये, तुम्ही आणि यशोदा मॅडमने, अरे आमचं भरभर उडलं, आमची का नाही झाली, तर तसं करू नका. प्रत्येकाने आपापली वैयक्तिक पत्रिका बघणं, वैयक्तिक ग्रहयोग बघणं तेही तितकंच गरजेचं आहे. याच नोटवरती जाऊयात आता पुढच्या राशीकडे, जिचा माझ्या खूप जवळचा संबंध आहे, कारण माझ्या बायकोची आहे. हे लोक काय करतात, तुमच्या डोक्यामध्ये पिंकट असतात ते निवांत झोपतात, ते म्हणजे कन्या राशीची लोक. सो जी सध्या थोडीशी त्रस्त मला दिसत आहेत, म्हणजे माझ्या घरच्या अनुभवावर नाही, मी ओव्हरऑल एक सांगतोय. तर कन्या राशीच्या लोकांसाठी हे जे 2026 आपण जे नवीन वर्ष सुरू होईल, तर कन्या राशीच्या लोकांसाठी कसं असणार? कन्या राशीच्या दशमस्थानामधून आत्ताचा जो गुरु आहे मिथुन राशीतला, तर तो दशमस्थानामधून म्हणजे करिअरसाठी अत्यंत महत्त्वाच्या स्थानामधून तो भ्रमण करतोय. आणि त्याची खूप चांगली दृष्टी ही नोकरी स्थानी आणि धनस्थानी आहे. त्यामुळे जर का करिअरमध्ये काहीही उड्या मारायच्या असतील, इकडून तिकडे जायचं असेल, जॉब स्विच करायचे असतील, प्रमोशन एक्सपेक्ट करत असाल, तर हे सगळं साधारण 1 जूनपर्यंत होणार आहे तुमच्या बाबतीत. आणि 1 जून ते 31 ऑक्टोबर हा तर एक्सलंट पिरियड आहे. आत्ता जसं
जसं सिंह राशीला खूप चांगला गुरु आहे तसा तो कन्या राशीला होणार आहे. तर त्या काळामध्ये सगळ्या इच्छा पूर्ण होणं, नवीन काहीतरी शिकायला मिळणं, वा. त्याच्यानंतर मुलांच्या बाबतीत प्रगती होणं, खूप चांगली प्रगती होणं, हे असं सगळं. आणि आर्थिक बाबतीत तर खूप छान, अतिशय अप्रतिम अशी फळं मिळतील. जुन्या कुठल्या इन्व्हेस्टमेंट्स असतील तर त्या हे होणार आहेत, किंवा एक लक फॅक्टर आपण जो म्हणतो तो अतिशय एक्सलंट असणार आहे या पिरियडमध्ये. आणि मग नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या काळामध्ये त्यांचे परदेशगमन योग आहेत, तर त्याच्यामुळे तसं काही प्लॅन असेल तर ते करू शकता. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा कर्क राशीत येईल, तर तो पिरियड पुन्हा एकदा त्यांच्यासाठी गुढीपाडव्यापर्यंत अतिशय एक्सलंट असणार आहे. पुढच्या वर्षी 7 एप्रिलला गुढीपाडवा आहे. Correct, So correct. म्हणजे थोडक्यात काय अजून 4 महिने तसे हां, छान जाणार आहे. करेक्ट. आणि नाही, कन्या ओव्हरऑलच म्हणजे 4 महिने गुड असतील, हां. तर पुढचे सगळा पिरियड बेस्ट असणार आहे त्यांच्यासाठी. So आता थोडेसे कळ सहन करा, एक्झॅक्टली. पुढचा सगळा पिरियड तुमचाच आहे. कन्या राशीच्या जातकांनी काही खास उपाय करायला पाहिजे, काही काळजी हां. घ्यायला पाहिजे, तर असं काही आहे का? आहे. तर कन्या आणि मिथुन ह्या दोन्ही बुधाच्या राशी आहेत. तर यांनी जर का त्यांचं कसं असतं, आणि त्यातनं कन्या राशीच्या लोकांचं जरा थोडंसं माइंड थोडंसं चंचल असतं, हो. तर त्या लोकांनी जर का थोडंसं विष्णू सहस्रनाम हे रोज ऐकलं किंवा पठण केलं, ज्यांना पठण करता येतील त्यांनी पठण करावं. तर ते केल्याने त्यांची जी मेंटली म्हणजे इन्स्टेबल असतात ते हां. थोडीशी स्टॅबिलिटी वाढेल, आणि मग त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल ते वाढल्यानंतर ते कुठच्या कुठे जाऊ शकतात. तर ह्या दोन्ही राशीच्या लोकांनी सतत विष्णू सहस्रनाम म्हणजे अगदी डेली जर का पाठ केला तर त्याचा खूप छान उपयोग होतो. वा. सो कन्या राशीच्या लोकांनो, आत्ताच तुम्ही तुमचे जे काय म्युझिकचे ॲप्स असतील तिथे विष्णू सहस्त्रनाम ॲड हां. करून ठेवा. आणि ह्याच सोबतच जाऊयात आता पुढच्या राशीकडे, जी दिसताना एकदम तराजूसारखी बॅलन्स रास दिसते, पण त्यांचा बॅलन्स डगमगणार आहे का तो साधता येणार आहे? 2026 हे वर्ष कसं असणार आहे? येस, मी बोलतो आहे तुळ राशीबद्दल. सो तुळ राशीसाठी 2026 वर्ष कसं असणार आहे? तर तूळ राशीसाठी 6वा शनी आहे, तर त्यामुळे तब्येतीची जरा थोडीशी त्यांनी कंप्लीट काळजी घ्यायची आहे. जुनी दुखणी काहीतरी असतील किंवा हाडांशी संबंधित समजा काही असेल तर ते थोडंसं बळावू शकतं या काळामध्ये, तर त्याचं जरा थोडीशी मानसिक तयारी ठेवायची आहे. नोकरीमध्ये जरा थोडासा अधनमधनं त्रास होऊ शकतो, स्टॅग्नन्सी आल्यासारखी वाटेल, कुठे पटकन आजूबाजूला ऑपॉर्च्युनिटी मिळतीलच असं नाही, बरं. तर हे सगळं होऊ शकतं. आता हा झाला शनीचा पार्ट. गुरु मात्र त्यांना भाग्यस्थानामधनं भ्रमण करत आहे, तर त्या काळामध्ये अनेक भाग्यकारक घटना म्हणजे 1 जूनपर्यंत खूप चांगल्या भाग्यकारक घटना त्यांच्या बाबतीत घडणार आहेत. त्याच्यानंतर 1 जून ते 31 ऑक्टोबर या काळामध्ये करिअरसाठी जे महत्त्वाचं स्थान आहे तिथनं तो भ्रमण करेल. तर तूळ राशीचे जनरली जे असतात ते लोक व्यवसाय करणारे असतात, ही मार्केटशी संबंधित सुद्धा रास आहे. तर त्यामुळे जे ट्रेडिंग करतायत तर त्या सगळ्यांसाठी हा काळ खूप चांगला जाणार आहे. त्यांची प्रेडिक्शन्स किंवा स्पेक्युलेशन्स जी असतात ती छान करेक्ट निघतील, आणि हा पिरियड त्याच्यासाठी खूप चांगला जाणार आहे 1 जून ते 31 ऑक्टोबर. त्याच्या पुढे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये जो पिरियड आहे हे 3 महिने तूळ राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्कृष्ट फळं देणार आहेत. सगळं काही त्यांच्या मनासारखं होणार आहे. तर साधारण एक प्लस मायनस म्हणजे नोकरी आणि जर का तब्येत सांभाळली तर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळ्या सुंदर अतिशय चांगल्या पद्धतीने तुमच्या बाबतीत घडतील. आणि ते महत्त्वाचं आहे ना, की जर तुमचं शरीर व्यवस्थित असतं, तुमची तब्येत व्यवस्थित असली तर तुम्ही सगळ्या गोष्टींचा आनंद उपभोगू शकणार आहात. सो तुळ राशीच्या लोकांना जे तुम्ही म्हणता ना, की जाऊ ना सोमवारपासून जिमला, जाऊ ना 1 तारखेपासून जिमला, ते तसं करू नका. जेव्हा तुम्ही आज हा एपिसोड बघाल, रादर कधी जेव्हा हा एपिसोड बघाल, इमिजिएटली त्या मोमेंटपासून काही ना काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी, तब्येतीची काळजी घेणं, त्या गोष्टी सुरू करा. सो जाऊयात आता पुढच्या राशीकडे. आय थिंक ते पण ढय्यामधनं चालले नाही ना, का त्यांची संपली. चला, संपलेली आहे त्यामुळे डंख मारू नका. मी बोलतो आहे वृश्चिक राशीबद्दल. सो वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारा हे वर्ष कसं असणार? हां, वृश्चिक राशीसाठी आत्ता जो 1 जूनपर्यंतचा गुरु आहे तर तो 8वा आहे, पण 8वा असला तरी सुद्धा गुरुमध्ये सगळं छान द्यायची ताकद असते. तर त्याच्यामुळे वास्तू आणि वाहन विषयक तुमची काही अडलेली कामं असतील तर ती मार्गी लागणार आहेत. समजा काही कामं काढायची असतील तुम्हाला तर ती ह्या पिरियडमध्ये म्हणजे 1 जूनपर्यंत ती छान पटकन मार्गी लागतील. परदेशगमन योग येईल वृश्चिक राशीच्या लोकांना. कोर्ट कचेरी वगैरे काही चालू असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना छान यश मिळताना दिसेल. वारसा हक्काने काहींना जर का इनहेरिटन्समध्ये प्रॉपर्टी वगैरे मिळण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तर 1 जूनपर्यंत वृश्चिक राशीला साधारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप छान काळ आहे.
1 जून ते 31 ऑक्टोबर त्यांचा सुद्धा अतिशय बेस्ट पिरियड आहे, गोल्डन पिरियड आहे. कारण गुरु महाराजांची साक्षात दृष्टी त्यांच्या राशीवर असेल, भाग्यस्थानामधून गुरु महाराज भ्रमण करतील, तर ते सुद्धा अतिशय एक्सलंट असेल. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये दशम या महत्त्वाच्या स्थानी येतील. तर त्याच्यामुळे ओव्हरऑल जर का त्यांचं पाहिलं तर खूप छान असं म्हणजे टप्प्याटप्प्याने खूप छान असं सगळं त्यांचं राशी भविष्य आहे. सो चला, वृश्चिक राशीच्या लोकांना पासपोर्ट अपडेट करून घ्या. फॉरेनला गेला तर यू नेव्हर नो, येताना आम्हाला गिफ्ट आणायला विसरू नका. कारण आम्ही हे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगतोय की वृश्चिक रास तुम्ही जाणार आहात. आणि आता जाणार आहात त्या एका राशीकडे जे ना धनुष्य बाण घेऊन बसलेत की कोणावरती ताणायचं पण बाण सोडत नाहीत. ते म्हणजे धनुराशीचे लोक, ज्यांची सुद्धा सध्या ढय्या चालू आहे. सो त्यांनी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं वागायला पाहिजे, काय त्यांचे डूज अँड डोंट्स आहेत ते विचारूयात. सो धनुराशीच्या लोकांसाठी येणारं हे वर्ष कसं असणार आहे? सर्वात पहिलं आपण ढय्यावर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करूया, त्याच्या बाबतीत जरा थोडासा अवेअरनेस देऊया. हा 4था शनी असतो आणि 4था शनी सुद्धा जरा थोडासा तापदायक असतो. 8व्या शनी इतका तापदायक नसतो. त्यामुळे तुम्ही जरा थोडेसे त्यांच्यापेक्षा बरे आहात सिंह राशीपेक्षा. तर एक हे आहे. आणि 4था म्हणजे वास्तू संदर्भातलं जे काही असेल ते. तर ह्या काळामध्ये समजा काही लोक जी आहेत ज्यांचं त्यांनी म्हणजे हे केलेलं आहे, काय म्हणतात, घराचं बुकिंग केलेलं आहे, तर ते जरा थोडंसं डिले होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यातनं थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो. तर ते एक थोडीशी मानसिक तयारी ठेवा. घरामध्ये थोडेसे वादविवाद, कटकटी हे होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ह्या राशीच्या लोकांनी सुद्धा जर का घरामध्ये विष्णू सहस्रनाम लावलं तर ते जे काय त्याचे जे वाईब्स असतात तर ते सगळे शुभत्व निर्माण करतात. तर त्याच्यामुळे ते एक करायचं, शक्यतो वादविवादांपासून दूर राहायचं. पण तुम्हाला सुद्धा आत्ता हा जो गुरु आहे 1 जूनपर्यंतचा, तो खूप शुभ फलदायी आहे. गुरु महाराजांची पूर्ण दृष्टी तुमच्या राशीवर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज या काळामध्ये येणार आहेत धनुराशीच्या लोकांना. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा 1 जून ते 31 ऑक्टोबर हा गुरु जेव्हा चेंज होईल, तो 8वा होईल तुम्हाला, मग त्या काळामध्ये तुमची घराची जी आत्तापर्यंतची रेंगाळलेली कामं होती ती सगळी मार्गी लागताना दिसतील. कारण ते तुमचे राशीस्वामीच आहेत आणि ते तुम्हाला काही ना काहीतरी छान देऊनच जाणार आहेत. तर वास्तू आणि वाहन संबंधी काही कामं अडलेली असतील किंवा वास्तू आणि वाहन नवीन घ्यायचे योग सुद्धा या काळामध्ये येणार आहेत आणि त्यांना पण फॉरेन चान्स ह्या पिरियडमध्ये येऊ शकतो. सो वृश्चिक राशीच्या लोकांना मी तुमच्या बरोबर येणार आहे. सो धनुराशीच्या लोकांनी जर काही खबरदारी घ्यायची असेल, काही साधना करायची असेल स्पेसिफिकली, तर काय करायला पाहिजे? तर म्हणजे साधारण हा जो 2.5 वर्षाचा काळ आहे आता, त्याच्यामध्ये पुढच्या इयर एंडपर्यंत हा शनी असणार आहे. तर ह्याच्यामध्ये एक तर मी सांगितलं तसं प्रॅक्टिकली तुम्ही जर का वादविवाद होत असतील तर तिकडनं निघून जा, शब्दाला शब्द वाढतो. आणि घरासंदर्भात काही असेल तर ती एक थोडीशी म्हणजे कसं असतं आपलं कधी कधी मानसिक त्रास आपल्याला का होतो, कारण आपण एखाद्या गोष्टीची अपेक्षा ठेवतो की मला हे हवंय, ह्या डेडलाईन पर्यंत हवंय. असं न करता जरा थोडंसं त्या बाबतीत त्या तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या शिथिल करा. वास्तू तुमची होणार आहे पण जरा थोडीशी डिलेनी होऊ शकते. तर ह्या सगळ्यासाठी जर का उपासना सांगायची झाली तर पुन्हा एकदा हनुमानाचीच उपासना करायची आहे. तर रोज 11 वेळा भीमरूपी स्तोत्र पठण केलं किंवा खूप वेळ नसेल तर 5 वेळा, जे हिंदी भाषिक आहेत तर त्यांनी जरा थोडंसं एक 5 वेळा हनुमान चालीसा म्हटली तर त्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमधून होणारा मानसिक त्रास जो आहे तो अतिशय कमीवर येईल. म्हणजे ज्याचं त्याचं प्रारब्ध चुकणार नाही. एक्झॅक्टली. आपल्याला ते लढायची शक्ती मिळणार, ताकद मिळते, ते जास्त पॉवर वाढते. ते कारण ज्या गोष्टी नशिबात आहेत ते कम वॉट मे होणार तर आहेतच. करेक्ट. फक्त आपल्याला त्याची तीव्रता कमी जाणवावी, त्याच्यासाठी ते शिल्ड घेणं गरजेचं आहे. आणि जाऊयात आता ह्याच गप्पांमध्ये पुढच्या राशीकडे, जी आहे मकर रास. मकर रास नुकतेच 7.5 बाहेर आलेली ही रास आहे. त्यांच्यासाठी हे वर्ष कसं असणार आहे? मकर राशीच्या लोकांसाठी जूनपर्यंत जॉबमध्ये तुम्हाला काय रिस्क घ्यायची ती घ्या. काही छान एक्सपेक्ट करायचं असेल तर ते एक्सपेक्ट करा, कारण हा 13 वर्षांनी हा गुरु आलेला आहे आणि खूप काळ असा हा नोकरीस्थानी तो भ्रमण करत आहे. त्यामुळे 1 जूनपर्यंत तुम्हाला जॉबमध्ये चेंज करायचा असेल, हा आवडला नाही अजून दुसऱ्या ठिकाणी स्विच करायचं असेल तर अशी रिस्क तुम्ही घेऊ शकता. आणि प्रमोशन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता जॉबमध्ये.
आणि हा तुमची तिन्ही अर्थस्थानं ॲक्टिवेट करतो. तर त्याच्यामुळे आर्थिक बाबतीत सुद्धा हा 1 जूनपर्यंत खूप चांगला काळ असणार आहे. 1 जून ते 31 ऑक्टोबर त्याची पूर्ण दृष्टी तुमच्या राशीवर असणार आहे, मकर राशीवर. त्याच्यामुळे तुम्ही कंप्लीट त्याच्या मर्जीमध्ये आहात. तर पार्टनरशिप बिझनेस समजा काही असतील तर ह्या काळामध्ये ते छान फ्लरिश होताना दिसतील. आणि म्हणजे मॅरिड लाईफमध्ये समजा काही मतभेद असतील तर ते सुद्धा सगळे दूर होणार आहेत. मकर राशीच्या जातकांचे या काळामध्ये विवाह ठरतील आणि इच्छापूर्ती योग आहे. तर त्याच्यामुळे हा सगळा पिरियड मकर राशीच्या लोकांसाठी खूप चांगला आहे. आणि मग नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये जेव्हा सिंह राशीमध्ये गुरु जाईल तर त्यांच्यासाठी जरा वास्तुयोग किंवा परदेशगमन हे सगळं त्यांच्यासाठी होणार आहे. वा वा वा, माझा खूप जवळचा मित्र आहे जो लग्नाच्या या सगळ्या खटपटीमध्ये आहे. त्याला तर मी ही जी लिंक आहे ही तर पाठवतो आहेच. पण तुमचं सुद्धा मकर राशीचे कोणी जातक लग्नाळू झाले असतील सुद्धा तर त्यांना नक्की सांगा की तुमचं लग्न नक्की होणार आहे आणि त्याला आम्हाला नक्की पाहिजे. मी आमंत्रण रादर घेतलेलं आहे की मकर राशीची लोक मला बोलवणार आहेत. आणि ह्याच तोटवरती आता जायचंय पुन्हा एकदा पुढच्या राशीकडे ज्यांच्यामध्ये सध्या शनी महाराज आहेत. अजून शेवटचा टप्पा जरी असला तरी 7.5 मात्र चालू आहे, ती म्हणजे कुंभ रास. तसं बघितलं गेलं तर शनी महाराजांची स्वतःची रास आहे. तरी सुद्धा कुंभ राशीसाठी येणारं हे वर्ष रादर 7.5कडे एंड होणारं हे जे वर्ष आहे ते कसं असणार आहे? तर आता कुंभ राशीची लोक अशी असतात की जरा थोडीशी त्यांचं लॉजिकल थिंकिंग असतं, रॅशनल असतात. ते सगळं हे उपासना, उपाय किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खरं तर मानत नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये अनेक कुंभ राशीच्या पत्रिका मी पाहिलेल्या आहेत. कारण का 7.5 म्हणलं की ज्योतिषीच आठवतो. तुमचं जे काय सगळा बॅड पॅच असतो हे का एकदम अचानक काय होतंय आपल्या बाबतीत असं सगळं त्यांना झालेलं आहे. त्याच्यामुळे खूप कुंभ राशीचे जातक अतिशय त्रस्त आहेत. कारण राहू आहे राशीमध्ये आणि 7.5 चालू आहे. तर हे कॉम्बिनेशन जरा थोडंसं डेडली आहे. कारण तो मानसिक तुम्हाला अजिबात स्थिर बसून देत नाही राहू जो तुमच्या राशीमध्ये आहे. आणि 7.5 तर चालूच आहे. ती संपत आलेली असली तरी सुद्धा ती अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला वाट पाहायला लावते. तर जरा थोडंसं त्रस्त आहे. तर त्यांनी सर्वात पहिली हनुमान उपासना सुरू करा. कारण संपत आली आहे असं म्हणत असलो तरी सुद्धा नेक्स्ट इयर एंड उजाडणार आहे. तर त्याच्यामुळे तोपर्यंत तुम्हाला हनुमानाची उपासनेची कास धरणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर ते करा. त्यांनी नोव्हेंबर नंतर मात्र ह्यांना जरा थोडासा रिलीफ मिळायला सुरुवात होईल. कारण राहू त्यांची रास सोडून जाईल. तर मग त्याच्यानंतर बऱ्यापैकी रिलीफ त्यांना गुढीपाडव्यापर्यंत मिळणार आहे. पण तरी सुद्धा टू बी ऑन अ सेफर साईड हनुमानाची उपासना करणं अजिबात सोडायचं नाही आहे. आणि गुरु महाराज मात्र त्यांना 1 जूनपर्यंत चांगले आहेत. म्हणजे ह्या राशीचं जर कुठले विद्यार्थी असतील, काही त्यांना एक्झाम्स असतील तर त्या 1 जूनपर्यंत खूप छान ते क्रॅक करू शकतील आणि खूप चांगलं असं काळ असणार आहे. आणि मग 1 जून ते 31 ऑक्टोबर या काळामध्ये ह्यांना जॉबमध्ये जरा थोड्याशा ऑपॉर्च्युनिटी हळूहळू दिसायला लागतील, समोर नजरेच्या समोर येतील. आणि मग नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये कुंभ राशीच्या जातकांचे विवाह ठरण्यासाठी अतिशय अनुकूल असा काळ आहे. क्या बात आहे. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचं वाटतं. मला ना शरद उपाध्यांचं एक स्टेटमेंट कायम आठवतं. ते म्हणतात की लोक ज्योतिषाकडे कधी जातात जेव्हा एक तर 7.5 असते आणि दुसरं म्हणजे राहूची महादशा चालू असते. ह्या 2 दशांमध्येच जनरली लोक ज्योतिषांकडे जातात कारण तो खूप त्रासदायक काळ असतो. आणि आता तुम्ही सांगितलं की कुंभ राशीमध्ये आता राहू देखील आहे आणि शनी महाराज देखील आहे. त्यामुळे खूप पेनफुल हा काळ चालू. तर शनीसाठी तर तुम्ही सांगितलं की बाबा हनुमानाची उपासना. राहूसाठी खास करून काही उपासना करायला पाहिजे? तर राहूसाठी आयदर शिवाची उपासना करतात नाही तर विष्णूंची उपासना करतात. तर त्या दोन्हीही म्हणजे देवांचं तुम्हाला जे जे शक्य आहे ते तुम्ही करू शकता. आता कसं असतं, एखादा मनुष्य शिवाला मानत असतो त्याला विष्णूंची उपासना देऊन चालत नाही. तर त्यांनी त्यांचंच करायचं. म्हणजे दर सोमवारी शंकराला जाणं, दर सोमवारी अभिषेक वगैरे करणं किंवा दररोज घरात जर का पिंड असेल तर घरात पाण्याने साध्या अभिषेक करणं, या साध्या ह्याच्यामुळे सुद्धा छान फरक पडू शकतो. आणि विष्णूच्या जे उपासक असतील तर त्यांनी एकादशी करणं किंवा दररोज कुठलाही म्हणजे विष्णूंचा जो अवतार आहे म्हणजे रामाच्या मंदिरात जाऊ शकतात, तिरुपतीचं म्हणजे बालाजीचं मंदिर असेल आजूबाजूला तर तिथे जाऊ शकतात, विठ्ठल रुक्मिणींचं मंदिर असेल तर तिथे जाऊ शकतात. तर ह्या सगळ्यांनी काय होतं, त्या राहूनी जो आपल्याला म्हणजे मानसिक भ्रमिष्ट करून टाकलेलं असतं तर ते तसं न होता जरा बुद्धी शाबूत यायला किंवा आपण जरा म्हणजे असं चुकीच्या गोष्टींमध्ये अडकत नाही किंवा हे राहू हा कम्प्लीट भ्रमच निर्माण करतो तर तेव्हा आपली बुद्धी शाबूत राहून आपण चांगले डिसिजन घेऊ
येऊ शकतो. ह्याच्यासाठी ह्या दोन्ही म्हणजे या राशीच्या लोकांनी आयदर शिवाची किंवा विष्णूंची उपासना करायची आहे हनुमानाच्या जोडीला. हां. सो कारण कसं आहे, दोन्ही महत्वाचे ग्रह तुमच्याकडे आहेत, राहू आणि शनी. तर ह्याच्यातनं जर दोन्ही त्रासना आहे तर तेवढी डबल उपासना करणं पण खूप गरजेचं आहे. आणि याच नोटवरती जाऊयात आता त्या राशीकडे ज्यांचं चिन्ह डबल मासा आहे आणि ते सध्या मासा जसा पाण्यात बाहेर तडफडतो तसे लिटरली तडफडत आहेत. कारण का तर त्यांचा 7.5चा पीक चालू आहे त्यांचा. मी बोलतो हे मीन राशीबद्दल. सो मीन राशीच्या लोकांसाठी हे सगळं वर्ष कसं असणार? 7.5चा जरी पीक असला, मधला जो पिरियड असतो त्याच्यामध्ये आपल्या राशीमध्ये शनी येतो, तर तो पीक म्हणत असलो आपण तरी सुद्धा ह्यांच्या बाबतीत असं घडलं की जेव्हा त्यांची 7.5 सुरू झाली तेव्हा त्यांच्या राशीत राहू होता. तर हे जे आता कुंभ राशीचे लोक सोसतात ते ऑलरेडी त्यांचं सोसून झालेलं आहे. त्यामुळे आता ते जरा थोडेसे यूज टू झालेले आहेत आणि राहूने रास सोडल्यापासून जरा थोडेसे मेंटली थोडेसे स्टेबल झालेले आहेत. तर त्यांनी सुद्धा हनुमानाची उपासनाच करायची आहे. आणि जोडीला गुरु महाराज मात्र तुम्हाला छान म्हणजे तिन्ही भ्रमणं त्यांची तुम्हाला खूप चांगली असणार आहेत. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या पिरियडमध्ये म्हणजे जूनपर्यंत तर ते खूप चांगली मदत करतील. आणि 1 जून ते 31 ऑक्टोबर तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या राशीवर गुरुची दृष्टी असल्यामुळे खूप चांगला असा हा त्यांच्यासाठी काळ असणार आहे. तर त्याच्यामुळे 7.5 तर आहे, पण त्यांचं जे एकदम हॉरिबल होतं ते पास होऊन गेलेलं आहे. आत्ताचं जे आहे ते जरा थोडंसं बेटर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि गुरु महाराज प्रत्येक त्यांच्या भ्रमणामध्ये ह्यांना उत्तम साथ करणार आहे. वा, मला एक म्हणजे या आता आपण 12 राशींबद्दल बोललोच, ॲट द सेम टाइम मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा म्हणजे की शनी आता मीन राशीमध्ये आहेत आणि एका टप्प्यानंतर ते मेषेमध्ये जातील. सो हा जो पूर्ण सर्कल ऑफ लाईफ पूर्ण होतोय शनी महाराजांचा, तर त्याच्याबद्दल काय सांग? हां, तर शनी हा एका राशीमध्ये 2.5 वर्ष असतो आणि असं करत करत तो आता मेषेतनं कम्प्लीट ते भ्रमण करून आता तो मीन राशीमध्ये आलेला आहे आणि पुढच्या इयर एंडला तो पुन्हा मेष राशीमध्ये जाईल. तर हा जो त्याचा सर्कल आहे तर ह्या सगळ्या साधारण 29 वर्षाचा काळ असतो पुन्हा शनी फिरून तिथंच येण्यासाठी. तर ह्या काळामध्ये खूप सारे म्हणजे एक ट्रेंड्स जे आपण म्हणतो की एक साधारण गेल्या ह्याच्यामध्ये जे ट्रेंड्स आहेत तर ते सगळे थोडेसे बदलतील आणि जरा एक थोडंसं नाविन्य सगळ्याच बाबतीत तर ते आपल्याला अनुभवायला मिळेल. वा, सो पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला गप्पा मारायच्या आहेतच. जेव्हा पूर्णपणे शनी महाराज जेव्हा मेष राशीमध्ये येतील तेव्हा आपण त्यावेळेला बघू त्यावेळेला काय नवीन ट्रेंड आले किंवा काय बाबा. जसे आता आपण युट्यूबवरती पॉडकास्ट करतोय तसे इंस्टाग्रामवरती 3-3 तासाचे पॉडकास्ट येत आहेत का, यू नेव्हर नो. किंवा दुसरंच कुठेतरी एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आलाय का, यू नेव्हर नो. सो हे जे काय सगळं घडणारे बिघडणारे या सगळ्या गोष्टींवरती गप्पा आपण मारणार आहोत, मार्गदर्शन आपण घेणार आहोत. कारण आपलं नावच काय आहे तर भविष्य शाळेसारखं यायचं पाटी कोरी करून आणि कितीही बालिश वाटत असले तरी ते प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तरं घ्यायची. कारण ते म्हणतो ना आपण की उत्तरं त्याला मिळतात जो प्रश्न विचारतो. करेक्ट. सो तुम्ही जर प्रश्नच नाही विचारले तर उत्तर मिळणार नाही. आणि ह्या सगळ्या आमच्या ह्या सगळ्या काय म्हणतात, मी हे यूट्यूब चॅनल नाही म्हणत आणि ही मोहीम आहे कारण ह्याच्यात प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकायला मिळतं आणि तुम्ही आज ते येऊन आम्हाला शिकवलं त्याचा मला विशेष आनंद आहे. सो मला खूप छान वाटलं. आय एम शुअर आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना सुद्धा असं छान वाटलं असेल की आपल्या घरातलं कोणीतरी आपल्याला हक्काने छान मार्गदर्शन करतंय. सो मला छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. मला पण अतिशय सुंदर आणि लाईव्हली एक्सपिरियन्स होता. खूप छान वाटलं इथे येऊन आणि माझ्या आयडियाज किंवा जे काय आहे ते मला इथं शेअर करता आलं. तर त्याच्यामुळे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून पोचेल आणि सगळ्यांनाच त्याचा छान उपयोग होईल. तर कसं असतं मेंटली तुम्ही छान स्टेबल राहणं आणि कमीत कमी त्रास होणं हे जास्ती ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर का शांत मन असेल तरच तुम्ही छान मार्गक्रमण करू शकता, तुमची प्रोग्रेस छान होते. तर ह्या सगळ्यासाठी मला तुमच्या माध्यमातून तुम्ही आमंत्रित केलं त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्या व्ह्युअर्सना सगळ्या व्ह्युअर्सना माझ्यातर्फे सुद्धा गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी नेहमी म्हणते तसं शुभम भवतु. शुभम भवतु याच नोटवरती आजचा एपिसोड जरी संपत असलो तरी गप्पांचा आणि मार्गदर्शनाचा हा जो प्रवास आहे हा असाच सुरू राहणार आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा यशोदा मॅमनी परत यावं तर तसं आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता. आपण परत नवीन विषय काढून त्यांना गप्पा मारायला नक्की बोलूयात. आत्तापुरतं या भागात इथं थांबतोय, पण चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये. थँक्यू सो मच.